शिवसेना फुटली, पक्षाचं नाव गेलं, पक्षचिन्ह गेलं, हाती मशाल आली। मशालीचा प्रचार सुरू केला, पण त्यातल्या काही शब्दांवरून निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली। नेमकं झालं काय, शब्द कोणते आणि ठाकरेंव्यतिरिक्त कोणाला अशी नोटीस आली आहे का, जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक निशाणी असलेल्या मशाल चिन्हावर नुकतंच मशाल गीत प्रसारित करण्यात आलं, पण या मशाल गीतावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलाय। यातले हिंदू राष्ट्र आणि जय भवानी हे दोन शब्द वगळा अशी नोटीस ठाकरेंना पाठवली आहे। तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील हिंदू राष्ट्र या शब्दावर आम्ही मतं मागितलेली नाहीत, त्याचप्रमाणे देवी भवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यामुळे हे शब्द वगळणार नाही, प्रसंगी कोर्टात जाऊ अशी भूमिका घेतली। ठाकरे म्हणाले, मशाल गीत हे कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा गीत आहे, त्यातला हिंदू राष्ट्र हा शब्द आयोगाला खटकलाय। मात्र आम्ही धर्माच्या आधारावर मतं मागितलेली नाहीत। याआधी धर्माच्या आधारावर गृहमंत्री अमित शहा तसंच पंतप्रधान मोदींनी मतं मागितली, त्यांच्यावर कारवाई झाली नाही। निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी शहांवर कारवाई का नाही, असा सवाल उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला केलाय। ठाकरेंनी यावेळी त्या दोघांच्या भाषणांचा व्हिडिओ देखील दाखवला आणि त्यामुळेच ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावून लावली आहे। पण अशी नोटीस ही फक्त ठाकरेंनाच आलेली नाही, याआधी देखील फूट पडल्यावर शिंदेंना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि मनसेला देखील आली होती। निवडणूक आयोगाने या पक्षांच्या जाहिरातींवर आणि प्रचार साहित्यातील शब्दांवर आक्षेप घेतलेला आणि या तीनही पक्षांनी तसे बदल देखील केले आणि या तीन पक्षांना नोटीस का आलेली, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रचार गीतात देखील जय भवानी हे घोषवाक्य वापरलेलं आणि तसंच त्यात रामराज्य असा उल्लेखही होता। निवडणूक आयोगाच्या नोटीसीनंतर शिंदेंच्या शिवसेनेने योग्य ते बदल केले आणि नवं सुधारित गाणं हे मान्यतेसाठी आयोगाकडे पाठवलं आणि या नव्या गाण्याला आता मान्यता देखील मिळाली आहे आणि असाच बदल अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील करावा लागलेला, पण तो होता जाहिराती संदर्भात। मौलाना आझाद महामंडळाने केलेल्या कामाच्या प्रसिद्धीसाठी दादांच्या पक्षाकडून जाहिरात बनवण्यात आलेली आणि या जाहिरातीत जी कुटुंब दाखवलेली त्या कुटुंबांच्या घरांवरील भिंतीवर मक्का मदिना तसंच 786 ही धार्मिक चिन्ह होती। निवडणूक आयोगाने धार्मिक चिन्ह दर्शवणारा भाग वगळून नव्याने जाहिराती मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना केल्या आणि त्यानुसार आपल्या जाहिरातींमध्ये सुधारणा करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्या जाहिरातींना मान्यता देखील घेतली। आणखी एका जाहिरातीतील आई तुळजाभवानीचा फोटो देखील हटवण्यात आला होता आणि अशाच प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं म्हणजेच मनसेनं गुढीपाडवा मेळाव्याच्या प्रचारासाठी बनवलेल्या जाहिरातीत जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो अशी राज ठाकरेंनी साद वापरलेली, त्यातील हिंदू या शब्दावर आयोगाने आक्षेप घेतल्यानं मनसेनं देखील सुधारणा केलेली। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जाहिरातीत धार्मिक चिन्ह, प्रतीक, स्थळांचा वापर करायला खरं तर मनाई आहे आणि त्यानुसार पक्षाच्या कोणत्याही गोष्टीत धार्मिक संदर्भ आल्यास आयोगाकडून त्या हटवण्याच्या सूचना दिल्या जातात। सगळ्याच राजकीय पक्षांना प्रचार प्रसिद्धीसाठी दिल्या जाणाऱ्या जाहिराती, संदेश तसंच प्रचार गीतांचं पूर्व प्रमाणीकरण आवश्यक आहे आणि यासाठी निवडणूक आयोगाने राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण समिती देखील गठीत केली आहे आणि या समितीने 16 एप्रिल पर्यंत जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांनी केलेल्या अर्जांच्या अनुषंगाने 54 प्रमाणपत्र वितरित केली आहेत आणि त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून ठाकरेंना आलेल्या नोटीसीवर आम्ही कोर्टात जाऊ अशी भूमिका ठाकरेंनी घेतली आहे आणि याशिवाय ठाकरे म्हणाले, गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश, तेलंगणा या निवडणुकीवेळी आम्ही निवडणूक आयोगाला एका व्हिडिओची विचारणा केलेली। या व्हिडिओत आमचं सरकार आणल्यावर प्रभू रामांचं दर्शन मोफत करू असं अमित शहा म्हणालेले, तर बजरंग बलीचं नाव घेत पंतप्रधान मोदींनी प्रचार केलेला आणि म्हणूनच हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी शहांवर अधिक कारवाई करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली आणि त्यामुळेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढे काय होतंय हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।